रामकृष्ण हरी माऊली आज सांगणार आहे विठुरायाची अशी सत्यकथा जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। एका गरीब भक्ताकडे विठ्ठल स्वतः गेले होते आणि जे घडलं ते आजही वारकरी विसरू शकत नाहीत। माऊली, हा अभंग शेवटपर्यंत ऐका, तुमचं मन शांत होईल। सुई दोऱ्यात नाव तुझे, प्रत्येक टाक्यात विठ्ठल बसे। गरिबाच्या या छोट्या घरात पांडुरंग स्वतः असे। पंढरपूर भक्तीची भूमी, जिथे देव आणि भक्त यांच्यामध्ये अंतर राहत नाही। इथे अनेक चमत्कार घडले, पण एक गोष्ट मात्र अमाप होती, ती म्हणजे विठ्ठलावरची निस्सीम भक्ती। एक शिंपी होता, तो दररोज कपडे शिवताना विठुरायाचं नाम घ्यायचा। त्याच्या प्रत्येक टाक्यात तो अगदी भक्तिभावाने म्हणायचा, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। एक दिवस आषाढी वारी जवळ आली। संपूर्ण पंढरपूर सजत होतं। सगळे भक्त विठुरायासाठी नवीन कपडे आणत होते, पण या गरीब शिंप्याकडे विठुरायाला देण्यासाठी नवीन वस्त्र नव्हते। त्याच्या डोळ्यात पाणी आलं। तो म्हणाला, विठुराया, सगळे तुला नवीन कपडे अर्पण करतील, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही रे। त्या रात्री तो शिंपी उपाशी झोपला, पण झोपताना सतत त्याच्या मनामध्ये विठ्ठलाचं नाम सुरूच होतं। दारी तुझ्या आलो देवा या रिकाम्या हातानी, नाम तुझे घेताच विठ्ठला डोळे भरती पाण्यानी। असं म्हणत शिंपी सतत विठ्ठलाचं नामस्मरण करत होता। आणि मग रात्री उशिरा त्याच्या दारावर टकटक असा आवाज आला। त्याने दार उघडलं आणि दार उघडताच पाहिलं तर समोर काळा सावळा पुरुष उभा होता। गळ्यात तुळशी माळ, डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं। तो म्हणाला, मला कपडे शिवून मिळतील का? गरीब शिंपी म्हणाला, माझ्याकडे चांगलं कापड नाही। तो पुरुष हसला आणि म्हणाला, भक्तीनं शिवलेलं कापडच सगळ्यात सुंदर असतं। त्या गरीब शिंपीने रात्रभर जागून कपडे शिवले आणि तो त्या प्रत्येक टाक्यामध्ये विठ्ठलाचं नाम घेत होता। सकाळ झाली, तो पुरुष कपडे घेऊन निघून गेला आणि जेव्हा शिंपी विठ्ठलाच्या दर्शनाला गेला तेव्हा मंदिरात एकच चर्चा सुरू होती। आज विठ्ठलाने नवीन वस्त्र धारण केले होते आणि ते वस्त्र अगदी त्याने शिवलेल्या वस्त्रांसारखेच होते। हे पाहून शिंपीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्याला समजलं, काल रात्री माझ्या घरी आलेले दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते माझे पांडुरंग होते। भक्तीसमोर देवही नतमस्तक होतो, हे त्या दिवशी संपूर्ण पंढरपूरने पाहिलं। म्हणूनच म्हणतात, देवाला संपत्ती नको असते, देवाला पैसा नको असतो, देवाला हवी असते ती म्हणजे खरी भक्ती, खरं प्रेम आणि मनापासून घेतलेलं नाम। नको धन नको रे माया, पायी तुझ्या दे विसावा। शेवटच्या त्या श्वासामध्ये नाम तुझेच विठ्ठला। तर ही होती आपल्या गरीब शिंप्याची कथा। कथा कशी वाटली कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल लिहायला विसरू नका। रामकृष्ण हरी।